रोबोटिक सिस्टम्स या किती प्रकारच्या आहेत याबद्दल आपण बोलूया. रोबोटिक सिस्टम्स मेनली दोन प्रकारे आपण त्यांना डिव्हिजन करू शकतो त्यांचं. एक की त्यामध्ये सी स्कॅन यूज केला जातो की नाही. दुसरा ते सॉ बेस्ड आहे सिस्टम की मिलर बेस्ड सिस्टम आहे. तर सॉ बेस्ड सिस्टम आणि मिलर बेस्ड सिस्टममध्ये फरक काय आहे की मिलरची जी ॲक्युरेसी आहे ती सर्वात जास्त असते. मिलरमध्ये सब मिलीमीटर ॲक्युरेसी आपण आणू शकतो. कुठलेही इंडस्ट्रियल कटिंग, इम्प्लांटचं कटिंग वगैरे सर्व काही मिलरनी केलं जातं. इम्प्लांटची ॲक्युरेसी कधी पण मिलरनी कटिंग केल्यामुळे त्याची जास्त ॲक्युरेसी असते. त्याचप्रकारे बोनची जर कटिंग मिलरनी झाली तर त्याची ॲक्युरेसी फार जास्त वाढेल. दुसरा प्रकार असतो की त्या रोबोटिक सिस्टममध्ये सी टी स्कॅनचा यूज होतो आहे की नाही. सी स्कॅनचा यूज जर झाला तर आपल्याला बोन मॅपिंग म्हणजे बोनचे जे पॉईंट्स आपण घेतो आहे ते मॅपिंग झाल्यानंतर एक RMSE म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला मिळतो. तर ती जी मीन व्हॅल्यू आहे ती जर जास्त असेल म्हणजे त्यामध्ये चान्सेस ऑफ इनॲक्युरेसी किंवा चान्सेस ऑफ की डॉक्टरनी बोन मॅपिंग व्यवस्थित केलं नाही आहे हे आपल्याला कळून येतं. जास्त असेल म्हणजे चान्सेस जास्त आहे की एरर जास्त होऊ शकतो. मिलीमीटरपेक्षा जास्त एरर होऊ शकतो. हे पॉसिबल फक्त आणि फक्त सी स्कॅन बेस्ड सिस्टममध्ये आहे. तर जे नॉन सी स्कॅन बेस्ड सिस्टम आहेत ते काही खराब नाही आहेत. पण त्यापेक्षा ॲक्युरेट जे असतात ते सी स्कॅन बेस्ड सिस्टम असतात. तर मिलर बेस्ड सिस्टम आणि सी स्कॅन बेस्ड सिस्टम हे जे रोबोटिक सिस्टम आहे ते सर्वात ॲक्युरेट समजलं जातं.